18वा अध्याय. यामध्ये अर्जुन आणि भगवंताच्या संवादामध्ये आपल्या अंतःकरणाला भगवंताशी समर्पित होता येतं. नाम अज्ञान समूळ नायनात होतं. देहभाव विलय पावतो आणि आत्माराम प्रगट होतो. सुखाला सुरुवात होती आणि दुःख संपतात. तो ते ज्ञान म्हणजे मोक्ष आणि बंधाची निवृत्ती म्हणजे देहभावातून मनाची निवृत्ती. मन त्या जडाला सोडतं. जड म्हणजे देह आणि जगत दृश्य आणि जडाचा अत्यंत अभावाचा निश्चय करणारं श्रवण आणि श्रवण म्हणजे साधना आणि साधना म्हणजे बुद्धीला साध्यापर्यंत नेणारी ओवी. म्हणून ही साधना महान आहे ज्ञानाची. ज्ञान उत्तम आहे. ज्ञानासारखं साधन नाही, बोधासारखा मार्ग नाहीये, साधू सारखा जगात कुणी नाहीये. तारणारा मारणारे खूप असतात. शब्दानं, व्यवहारानं, बोलण्यानं, काय नाना प्रकारचं मारतात एकमेकाला. पण तारणारे तारणहार गुरु आहेत. आणि गुरु ह्या माऊलीच्या बोधानं सुखामध्ये आपल्याला नेतात. आज्ञा देहाचं भान संपवण्यासाठी श्रवण भक्ती लागते आणि साधूची संगती लागते, वेदाची संपत्ती लागते आणि ओवीची त्या मनाला ओवीचं प्रेम आणि ओवीची साधना. ओवी काय म्हणते? माऊलीच्या हृदयातून निघालेली ओवी जगाला तारणार आहे, कल्याण करणारी आहे. म्हणून तीच ओवी बोधाच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये श्रवणाच्या ठिकाणी जेव्हा स्थित होती तर अज्ञान समाप्त होतं. हे ओवीचं फल आहे महान. म्हणून त्या श्रवणासाठी आपण योग्य प्राण करावं. अध्ययनाला आरंभ होतो, साधूचा संगम होतो, बोधाचं अंगण येतं आणि त्या अंगणामध्ये मन शांत होतं. एकच ठिकाणी मनाला शांत होण्याचं श्रवण हे माध्यम बोधाचं. ओवी जेव्हा हे इंद्रियातून आत जाते, श्रवण इंद्रियातून म्हणजे बोध म्हणतात त्याला. तो वेद असतो आणि ते आत जातो तर अनादिकालचा डाग अज्ञान नावाचा धुतल्या जातो. कलंक म्हणतात त्याला. त्या अज्ञानामुळे आपल्याला दुःख सहन करावं लागतं, भोगावं लागतं. एका जन्मात नाही, कोटी कोटी जन्मात. म्हणून कोटी जन्माचं अज्ञान अनादिकालचं तुमच्या जवळ तुम्ही जतन केले, सांभाळले, त्याला टिकवलंय. मोहाचं पाणी घालून ते अज्ञान टिकवलंय. देहभाव जिवंत ठेवला म्हणजे टिकवणं. देहभावाला सोडणं म्हणजे विवेकाने जागृत होणं आणि विवेकाच्या पुढी ते वैराग्याला उत्पन्न करणं हे अंतःकरणाच्या अधिकाराचं लक्षण आहे. हे श्रवणातून उत्पन्न होतं वैराग्य. संसार करून वैराग्य येत नसतं, वासना जास्त होत असते. संसाराने वैराग्य समीकरण जमतच नाही, श्रवणाने वैराग्य समीकरण घडत आहे. तिथून वैराग्याची आणि विवेकाची उत्पत्ती हा वेद सांगतो हात वरी करून. माऊली बोलते ओवीला धरून आणि जीव शांत होतो श्रवण करून. बुद्धी त्राप्त होती मोक्षामध्ये जाऊन ईश्वरात समर्पित होऊन. तोपर्यंत ती बुद्धी शांतच होत नाही, कदापि नाही. म्हणून स्वरूपाचा साक्षात्कार होणं, वेदाचं ज्ञान आत घेणं, ओवीचा स्पर्श मनाला होणं आणि सद्गुरूचा प्रसाद साध्यापर्यंत आपल्याला नेणं हे जीवनमुक्तीचा आविष्कार आहे. बंधन संपण्याची ही चिन्ह नाही, देहभाव टाकण्याची ही लीला आहे. हे संत करतात. जशा कृष्णाच्या लीला कृष्णाने केल्या तशा संताच्या लीला तुम्हाला त्यांना करून दाखवल्या. देहभावाला संपून तुमचा देहभाव काढण्यासाठी ह्या विश्वामध्ये संताची उत्पत्ती आहे. ही लीला महान आहे.
हे ज्ञान गहन आहे, कळणं कठीण आहे. म्हणून ज्ञानाकडे कोणी येत नाही, कारण ते झेपत नाही. नासका भाजीपाला कोणी 10 रुपयाचा घेत, 10ला पाव. हिरा आणि सोना घ्यायला 10 रुपये काहीच करत नाहीत. म्हणून इकडं भाजीपाल्याकडे जाणारे लोक खूप आहेत, नास्त घेणारे. पण शाश्वत देणारे संत आहेत, अमृत देणारे ग्रंथ आहेत, मोक्ष प्रदान करणारे महंत आहेत, ज्ञानी ब्रह्मविद्य असतात. ते अद्वैताच्या रस्त्यावर, अद्वैताच्या बोधात आणि अद्वैताच्या ज्ञानात. एक द्वैताचं, एक अद्वैत, दोनच आहेत जगात. एक द्वैताची सत्ता, एक अद्वैताची. जेव्हा जगताला स्थान देतात, दृश्याकडे जातात, देहाला घट्ट धरतात, ते द्वैत आहे. पण देहभाव आणि दृश्य संपत, ते अद्वैत आहे. कधी ना कधी याला टाकायचंय, हे सुटणारच आहे. मग संबंध का वाढवला? याचा संबंध का धारण केला होता? अज्ञान म्हणून. याचा भाव का संपला? ज्ञान म्हणून. आणि हा जेड बाधित का झालं? मोक्ष म्हणून. हे कळालं श्रवण म्हणून, हे मिळालं गुरुचा आशीर्वाद म्हणून. केव्हा कळतं? ज्यांना गुरुचा आशीर्वाद लागतो त्यांना चिंतन कळतं, ज्याला संसार कळतो त्याला चिंता असते. त्यामुळे अर्जुनाचा आणि भगवंताचा काय संवाद चालू आहे ते आपण बघू. अर्जुन काय बोलतात, भगवंत काय उत्तर देतात, आपण काय त्याच्यात घेतो, अंतःकरण त्या बोधात कसं राहतं आणि स्वतःला स्वतः कसं पाहतो. आणि श्रीपा सुंदर आहे, मन बंद आहे, कुठे उड्या मारतो, कुणाला धरतो, कुठे चिटकत, कुठे भटकत आणि कुठे अटकत. 3 गोष्टी येतात, चिटकत, भटकत, अटकत. 3 गोष्टी मन करत, शांत राहत नाही. त्या मनामध्ये भगवंत प्रगट होत नाही. ते मन साधूच्या दर्शनाला जात नाही, ते मन साधूला मानितच नाही. मग काय करते? त्याला जे करू वाटेल ते करते. काय करतं म्हणजे त्याच्या मनाने तसं वागतं, स्वैराट. पण साधक स्वैराट नसतो, तो मुक्तीच्या मार्गावर असतो, साधनेवर आरूढ असतो, बोधामध्ये सतत असतो आणि ज्ञान प्राप्तीसाठी जिवंत असतात. संसारा कदा जिवंत नसतो. तोच खरा साधक. त्याला त्याचं कार्य साधासाठी हा जन्मात आलेला असतो. प्रतिलोकात ह्या देहात तो जीवात्मा मुक्तीसाठी आलाय खाली. आणि त्याला कळतं मी काय करावं, काय करू नये, कसं जगावं, कसं जगू नये, कुणाला माझं म्हणा, कुणाला माझं म्हणू नये, जडाला कसा संबंध करा, जडातून कसं बाहेर यावं, जडाचा वाद कसा करावा, जडाला समाप्त कसं करा, वृत्तीचा आणि जडाचा योग असावा, संबंध असावा, बुद्धीचा आणि परमात्माचा संयोग असावा, अद्वैताचा साक्षात्कार असावा, वेदाचा चमत्कार करावा, होईला नमस्कार असावा आणि संताला हृदयात धरावं. तर जीवन जगणं म्हणावं, नाही तर मेलेलं बरं. काय सुख नाही, कुठं शांतता नाही, कुठाला मनाला धैर्य कुठंच नाही. म्हणून हे धैर्यवान होतच नाही. त्याचे तुकडे होतात संसारात, छिन्न भिन्न होतात. ते मन थैमान घात, ते मन आक्रोश कर, ते मन जगताला पाहत, ते मन अज्ञानाकडे राहत, ते मन मोहात जात आणि ते मन स्वतःची माती स्वतःच करत. ती अविद्या. आणि काय करू नये हे जेव्हा विवेक उत्पन्न होतो ते मन जाग होत आणि त्याचा जो आघात आहे दुःखाचा तो जातो.
संबंध ते देहाचा संपतो. त्याच्या भगवंताकडे जाण्याचा मनाला मार्ग स्पष्ट होतो आणि त्या मार्गाकडून मन ईश्वराकडे जातं. ते मुक्तीचं धन घेताना भगवंत होतं. त्याला राम म्हणतात, रामरूप म्हणतात. बोलून भजन करून राम होत नाही, अवस्था आणून राम होत असं असतं. व्यवस्था करून रामाकडे जावं लागतं. अवस्था व्यवस्था समजून घ्या. उदाहरण देऊ का? हो. मुलगी 5 वर्षाची असते तर ते भाऊला भाऊच्या खेळात बसते. तिला माहित नसतं काय लग्न व्यवहार. पण जेव्हा ती तारुण्यात ती 22-20 किंवा 16च्या नंतर 18-20 काय जे असेल ते, आता ते 30च्या नंतरच आहे. आता ते वार बेकार आहे. सगळ्यात पहिली माय बेकार, मर्यादा सांभाळावी अशी असते. तर तिला लग्नाची जास्ती नसते, बापाला बी नसते, निवांत असतो बाप. पण जेव्हा ती 20च्या नंतर पुढे जाते 25 पर्यंत, तर तिला अवस्था लग्नाची येते का 5 वर्षाला येते. कन्या 25 पर्यंत जाते तर ती अवस्था लग्नाची, व्यवस्था पैशाची. आता कळायला बाहेर जाते. तसं अवस्था अंतःकरणाची असावी, व्यवस्था बुद्धीने ज्ञानाची करावी, अज्ञानाला बाहेर काढावं, लेकीला बाहेर लवकर काढावा. लवकर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर रोखायचं आपण. आज कलियुग आहे ते मला मान्य दिसते, मला बी कळते. मी काही एवढी बिलशेक आधुनिक आहे, आधुनिक म्हणून कुठंतरी मनाला मुरड घालून त्या भगवंताला स्मरून तो करतो, आपण नाही. म्हणून एक लिमिट मध्ये असावं मुलाचं. आणि का बोलते, कारण 3500-3200 मुलं तसेच आहे. त्यांना कधी लग्न करायचं आणि त्यांना सध्या कधी व्हायची, प्रपंच कधी व्हायचा. 32च्या नंतर लग्न, नंतर संतती, मग प्रपंच, मग परमार्थ कधी माहित नाही. मग अनुभव येत कोण सत्ता तरी फिटो कर्माचा त्याग की जो अवघाच त्याग. फिटो कर्माचा पांग, कर्माचा पांग कधी फिटतो ऐका. तरी फिटो कर्माचा पांग की जो अवघाच त्याग. अर्जुना, त्या कर्म तुझा पांग कधी फेडणार? तू त्याचा त्याग कर. म्हणजे सांगतो, आदिरी जो अव्यंग संन्यासितो, तू संन्यासाचा आदर कर. कर्मसन्यास योग सांगतात ना 4, 5, 3 अध्यायात तेच बोलले ना. कर्मयोग कर्म संन्यास योग, त्याचा आदर कर, कर्म करताना त्याचा स्वीकार कर, तो भाव जिवंत कर. कोणचा देवा? जेव्हा कर्म करतो ना आपण, हो, मग तेव्हा अहमभाव जागा असतो ना, हो, संबंध ठेवतो ना, हो, आणि त्या ठिकाणी गुण पण असतो कर्म करताना. मग कर्म करताना गुणाच्या शक्तीनं कर्म होतं, इंद्रियाच्या द्वारे कर्म होतं, आणि वृत्तीमध्ये विकाराच्या उत्पत्तीनं कर्म होतं. हे तर सगळं अविद्येनं होतं. विकार हा अविद्येचा आहे. इंद्रिय हे त्या देहातले एक पार्ट आहेत. देहाला बघणारा तू देहाहून भिन्न आहेस. मग जे कर्म करतात ते इंद्रिय आहेस आणि तू पाहणार आहेस. सांग बरं, मग हे कळायला संबंध होतो का जातो? जातो देवा. ज्या कर्मेंद्रियानं कर्म केले ते इंद्रिय ते चुप बसतात, आणि तू बघणारा तो ज्ञानी आत्मा आहेस, तू जीवात्मा, तो करता बनतोस. आणि जेव्हा कर्माला तुझ्या मनाचा स्पर्श होतो तर अंतःकरण विटाळल्या जातं, कर्म तिथे येऊन बसतं आणि वृत्तीत विकार होतो आणि कर्माचं खातं सुरू होतं. आणि पाप पुण्या म्हणते कर्म तुला करून देतं. भगवंताकडे तुला कुठं नेतं? नाही देत. मग ज्या कर्मानं तुला देवाकडे द्यायचं असेल तर पहिल्यांदा संबंध बंद कर. कर्माच्या ठिकाणी केलेला अहंभाव समाप्त कर आणि कर्माचा फळाचा परित्याग कर. ह्याला कर्मयोग आणि कर्मसन्यास योग म्हणतात. ह्या दोन्हीच्या माध्यमातून केलेलं कर्म तुला ते पांग फेडतं आणि त्या कर्माला कर्म करून ते कर्म तुला भगवंताकडे नेतं. त्याचा नरक स्वर्ग तयार करून देते. इतकं बेकार कर्म आहे. मला मागच म्हणलं 18 अध्याय तुफान आहे, तुफान आहे 18 अध्याय. अजून भरपूर तुम्हाला एका वाक्यावर सांगतेच आहे. पण जेव्हा कर्मयोग आणि कर्मसन्यास योग
की तेव्हा तुझी बुद्धी परिपूर्ण जागृत होती आणि कर्म करताना त्या त्या अवस्थेत जाती आणि तसं तसं कर्म करताना त्याचं अंतःकरण त्या स्थितीत राहतं. तेव्हा ते कर्म बाधित होतं आणि कर्माचं पाप पुण्य बंद होऊन त्या कर्मबुद्धीतून अलग होतं, व्यावृत्त होतं आणि मन सावध होतं आणि त्या कर्माच्या महान पुण्यानं मन ईश्वराकडे अलगत जातं. कर्मयोग साधला जातो त्या कर्मानं. फळाचा त्याग केला तर संन्यास होतो. मग ह्या दोन्हीमुळे तुझं मन माझ्या आत येतं. सांग बरं, कर्मानं पांग फुटला का नाही? कर्म फिटो कर्माचा पांग लावली होय बाधेच. एक मिनिट. तरी फिटो कर्माचा पांग की जो अवघाच त्याग आदरी जो अव्यंग संन्यास येतो. अर्जुना, मनावरती ताब्यानं कर्म केलं, मी केलं हे ताबा सोडून दे कर्माचा. मग पांग फिटतो ते कर्मचा पांग फिरते. जसं एखादा मुलगा पोटाला येऊन पांग फिरतो माय बापाचा. बापाकडे मायकडे दरिद्री असती आणि पोरग सोन्याचे पाऊस टाकते घरात. मग ते बाप म्हणते माय, म्हणते गाव म्हणते माय, काय लेकरं निघाले, पांग फिटला. मग देव म्हणते काय साधक निघाला, मोक्षा काढायला, पांग फिटला माझा देव म्हणते. मग मी जन्म दिला ह्याला आणि त्याने माझ्याकडे आला, ओळखलं मला. मग देव म्हणते पांग फिटला, इथं माय बाप म्हणते पांग फिटला. चांगला पांग फिटला कुणी म्हणा, पण ह्यानंच मला ओळखलं. हजारो लाखो कोटी असे वाद गेले, मला कोणी ओळखलं नाही. कुणाची ताकद नाही मला ओळखायची आणि माझ्याकडे पोहोचायची. ह्यानं मला ओळखलं आणि ह्यानं मला जाणलं, ह्यानं मला मानलं. हे माझ्यासाठी ह्याचं मन एक झालं. माझा पांग फिटला, ह्याला बी झालं मध्ये का त्याग. कोणता त्याग करायचा देवा? तू संबंध करतो ना कर्माचा. हो, तुला वाटतं मी केलं कर्म? वाटतं ना देवा. मी नाही केलं, तुम्ही केलं का? अरे थांब, तू नाही केलं, मी बी नाही केलं, मग कुणी केलं? या देहामध्ये जे कर्मेंद्रिय त्यानं केलं. इंद्रियामध्ये गुणाचा उत्पत्ती होती ती माझ्यामुळे. मी गुण उत्पन्न करतो, अंतःकरणाच्या मागे राहतो, गुणाला उत्पन्न करतो आणि गुणरहित राहतो. तो मी असतो, तो परमात्मा असतो. आणि इंद्रियामध्ये जेव्हा गुण तयार होतात ती प्रकृती असते, वृत्तीत विकार होतात तो व्यवहार असतो आणि त्या इंद्रियाची हालचाल होती ते कर्म असतं आणि त्या कर्माचा साक्षी मी असतो. तू नाही, कुणी नाही, आणि तू आणि मी दोन नाही. मग जेव्हा वृत्तीच्या द्वारे कर्मेंद्रिय कर्म करती, वृत्ती कर्म करती, त्याच्यामध्ये गुणाची उत्पत्ती होती आणि गुणाचा आणि इंद्रिया संबंध होतो, तेव्हा ते कार्य होतं. मग तिथं तू कुठं असतोस? माझ्यामुळे कर्म का तुझ्यामुळे? नाही देवा, तुमच्यामुळे. मग तू कसं म्हणतो माझ्यामुळे? कळालं देवा? मग तू कर्माचा साक्षीस का कर्माला पाहणार आहेस का कर्माचा करतायस का कर्माला धरतायस? धरलं ना देवा कर्माला मी. कर्माचा करता बी नाही, तो धरता बी नाही. तो कर्माचा साक्षी हो. कर्मातून मनाला भिन्न कर, अंतःकरण बाधित कर, गुणाला शांत कर. आणि कर्माचा संबंध तुझा नाहीच आहे, माझा संबंध आहे. तो कर्माचा संबंध केला, पाप पुण्याचं खातं झालं आणि त्या कर्माने तुला नरकात नेलं. आणि ज्या कर्माला तू सोडलं त्या कर्माने तुला माझ्याकडे आणलं. कोणतं करायचं सांग? नरकात जायचं का माझ्याकडे यायचं? हा भगवंताची वाणी आणि काय अर्जुनाचा संवाद आहे आणि काय 18 अध्याय आहे. हे अवसान, हे क्षण करण्याचं आहे. हे अंतःकरण बेभान होतं आणि त्या क्षणामध्ये ती कर्मातून बाहेर येतं आणि तेव्हा ज्ञान आत जातं आणि तेव्हा कर्म बाधित होऊन ते मन ईश्वरासोबत राहतं. मोक्ष नाव येतं. की जो अवघाच त्याग आदरी जो अव्यंग संन्यासितो. अर्जुना, तुला जो कर्माचा संबंध आहे तो संपवायचा असेल तर कर्म संन्यास धारण कर. तेव्हा तो कर्माचा पांग फुटेल आणि कर्म तुझ्यातून भिन्न होईल. कर्माचा पाप पुण्य भोगायला तू राहणार नाही, तुला भोगायची गरजच नाही. म्हणजे किती कर्माचं पाप पुण्य संपवायसाठी ज्ञान आहे. मग जन्मजन्मांतरीचं सुद्धा संपत. जे जे पाप तुम्ही करता,
मागच्या जन्मीचं पाप तर काय थोडं असतं का आपलं? पण आता पण आयुष्यात काय कमी झाले? 50-60 ला आपण इकडे आलो, हो माऊली. 40 ला कोणी आले इकडं? सगळे आपली शक्ती संसाराला वाहतो आपण आणि स्वतः रिकामं राहतो. बायकाला कळायला पाहिजे या की काय म्हणून प्रपंच डोक्यावर घेऊन नाचू मी, काय म्हणून याचा संबंध धरू मी, काय म्हणून मी देह आहे असा भाव चित्तात जागृत करू, हे कळायला पाहिजे प्रत्येक स्त्री महिला मंडळाला. आणि जी स्त्री असते तिनं जर सत्संगातून स्वतःचं कल्याण केलं, मोक्ष प्रदान केला संतानं, आणि तिनं बुद्धीच्या हातानं झेलला, तर तिच्या 42 कुळाचा उद्धार होतो. तिचा तर सहज होतोच होतो, वादच नाही. पण ज्या कुळात तिने जन्म, तिच्या मायबापाने तिला जन्म दिलाय, तिथलं सुद्धा कुळ उद्धारलं जातं आणि सासरचं पण कुळ उद्धार. म्हणते पण आपलं धन आहे, परमार्थ महाधन जेवढी देवाचे शरण. कर्मबाधेची कही जित भयाची गोठी नाही, ते आत्मज्ञान जी स्वाधीन होय, ते आत्मज्ञान जी स्वाधीन होय. जेव्हा स्वाधीन होतं आत्मज्ञान आपल्या हातात येतो, जेव्हा कर्मयोग आणि कर्म संन्यास योग तू प्रगट करशील, परिपूर्ण होशील या योगातून, तर ते आत्मज्ञान तुझ्या आपोआप स्वाधीन होईल. तुम्हाला मागं म्हणलं होतं की मी ज्ञानेश्वरी शिकली नाही, मी ऐकले नाही, माझ्या मना स्वाधीन होय. ऐकले ते की नाही कानाला तुमच्या? कानाच्या स्वाधीन होते. 9,000 वेळा सांगणं, न ऐकता न शिकता चेष्टा आहे का हो? तुम्हाला सांगा सांगा म्हणतं पाया तरी तुम्ही तोंड उघडत नाही. ऐकून 17 घंटे ऐकतायत तरी एक वाक्य बोलायची ताकद नाही. दगड आहे दगड, एक वाक्य बोलू शकत नाही आपण अजन्म ऐकून. मग संसाराचं कसं बोलते चुटू चुटू तू? कसं करतं फटाफट फटाफट संसार? ते परमार्थ आहे म्हणून बोलत नाही. सहज उत्तर आहे. चुकीचं तर सांगा. आविष्कार नाही, वेदाचं चिंतन नाही, मनाला मंथन नाही, विवेकाची शक्ती नाही, मन जागृत नाही, ब्रह्मविद्यात राहत नाही, अधिकार शून्य आहे, म्हणून वाणी तशीच शून्य आहे. कारण जड मंद बुद्धी म्हणतात त्याला. मंद, तीव्र आणि तीव्रता. मला म्हणायची एक थेंब पाण्यावर पडला तर त्या पूर्ण पाण्याच्या आकारात ते पसरून जातो आणि शेण पडत तेवढीच माती घेऊन बसतो. पिली बुद्धी, शेणी बुद्धी, मेनी बुद्धी. त्या मेना दाबून टाकलं तेवढंच सुराख पडतं, तेवढंच मागं नाही, पुढे नाही, कमी नाही, जास्त नाही. जेव्हा विस्तार करून बोलता येतं त्या हृदयाला, तेली बुद्धी, मेनी बुद्धी, झिनी बुद्धी आणि शेनी बुद्धी. काय कळलं समजावं, एक वाक्य तरी बोलता यावं, अनुवादासोबत यावं, परमार्थ सांग राहावं आणि हृदय तगमग व्हावं की मग अनुवाद करू शकाल, मला काय बोललं हे मांडू शकाल. त्याच्यामध्ये मन दडून ठेवल मी बोधात, माझं मन देहात नकोय मला. ही जेव्हा शक्ती, दिव्य शक्ती तयार होती आणि मन जाग होत आणि वैराग्य विभान होत, ते श्रवणामध्ये बुद्धी तल्लीन होती. त्याला दुसरं काय कळत नाही, फक्त तोच कळतो. तो महान असतो. सगळे असे नसतात. मी अशी केली, मिनी, जेनी, शिनी, नाना बुद्धीचे नाना लोक, त्यामध्ये सगळं जगत येतं, आपण पण येतो. चला. कर्मबाधेची काही जेत भयाची गोठीच नाही. अर्जुना, तुला कर्म बाधाच करणार नाही आणि भयाची गोष्टच नाही. मोक्ष तुझ्या स्वाधीन होतो. हा होतो होतो का? मग तू कर्मयोग संन्यास केलास की, कर्म बाजूला गेले की पाप पुण्य बंद झालं, तुझं मन माझ्यात आलं. येते भयाची गोठीच नाही अशी कळावं काही तुला कर्म बाधाच करणार नाही. ते कर्म तुला खेचणार नाही, त्याचं पुण्य होणार नाही, तुला ते भीती राहणार नाही आणि मोक्ष तुझ्या स्वाधीन होईल. कसा होईल ऐका. ते आत्मज्ञान जी स्वाधीन होय, ते आत्मज्ञान तुझ्या स्वाधीन होत. म्हणलं तेव्हा येतं, म्हणलं तेव्हा अनुभवता येतं. जे मन देहाच्या स्वाधीन होत, नात्याच्या अधीन होत, तिथं आत्मज्ञान स्वाधीन झालं
काय प्रकार घडलाय? वाव. हो माऊली. तो मोहात मन घाण टाकलं होतं, देहाचा संबंध होता, तो कर्मानं संपला. आत्मज्ञान त्याच्या स्वाधीन झालं. काय बोलावं माऊलीने अजून? काय सांग, वाणी सुंदर आहे. मायेती जे ज्ञान पिकते सुक्षेत्र, ज्ञान आकर्षित सूत्र तंतू जे का. ज्ञान आकर्षित सूत्र तंतू जे का. तू ज्ञानाकडे आकर्षित होईल ते सूत्र तुला दिले मी. असे कर हो. ऐका, ज्ञानाचे आव्हान मंत्र. ज्ञान प्राप्तीचा मंत्र सांगाल तुला मी. कर्मयोग ज्ञानयोग. ज्ञान प्राप्तीचे आव्हान मंत्र. तुला ज्ञान प्राप्तीचे मंत्र दिले भगवंताचं प्राप्त करण्याचे. कोणता मंत्र? आणि कर्मयोग संन्यास सांगितलं की. मग त्याच्यातून तुला माझी प्राप्ती होती की. तुझं मंडळ मग करत नाही, कर्माला धरत नाही, तिथं व्याकुळ होत नाही, अहंभाव शिल्लक राहत नाही, आणि त्या कर्माला सोडून ते मन माझ्याकडे येतं. हे मंत्र रे अर्जुना ज्ञानाचा. तुला सांगितलंय ज्ञान आव्हान मंत्र. जसं जात वेदो मावह, त्या लक्ष्मीला आपण मंत्रानं इकडे म्हणतो आणि सकाळी अभिषेक करतो. जात वेदो मावह म्हणतो की नाही. मुखातून मंत्र होतात, ते आव्हान ठरलं जातं, ती शक्ती जास्त होती आणि ते ती देवता तुमच्या घरात येते. तसं ह्या ज्ञानाचे आव्हान मंत्र बोल नका. तसं भगवंताच्या मुखातून निघालेली ओवी हे आव्हान मंत्र आहे. त्या भगवंताचं आव्हान केलं की त्याला तिथे यावं लागतं. की तिथं तुला ते प्राप्त होतात, ते प्रगट होतात तुझ्या हृदयात. म्हणून ज्ञानाचे आव्हान मंत्र. सोपं नाही हो हे मांडायला, तुम्हाला अवघड सोपं लागतं. माध्यमातून ओवी टच होती तर अज्ञान भस्म होता. हे मंत्र आहे रे अर्जुना. कोणचा देवा? जेव्हा ते कर्माचा त्याग होतो, कर्माचा संबंध जातो, तर ते आम्ही जेव्हा बोधाचं आव्हान करतो तुमच्या हृदया साधकाच्या, हे ओवीचे हे मंत्र आहेत. आणि ह्या मंत्रानं आव्हान तयार होतं आणि भगवंत प्रगट होतो. ज्ञान आव्हान मंत्र. ज्ञानाचे आव्हान मंत्र. जे ज्ञान पिकते सुक्षेत्र. क्षेत्र म्हणजे हृदय, अंतःकरण जमीन, आणि त्या जमिनीमध्ये हे ज्ञान पिकल्या जातं म्हणजे मोक्ष प्रगट होतो. हे ज्ञानाच्या आव्हानानंतर ते ज्ञान तिथे पिकतं, तिथे मी प्रगट होतो, तुझा माझा संबंध होतो, कर्म भिन्न होतं, मोक्ष तुझ्या हातात मी देतो आणि तू सुखरूप होतो. हे आव्हान मंत्र तुला मी दिले 18 अध्याय कळसाध्याय म्हणून. तिथे सूत्र तंतू जे का. बघा, ज्ञान आकर्षिते सूत्र तंतू जे का. बघा, ज्ञानाला आकर्षण करणारी ही शक्ती या मंत्रात आहे, ओवीत आहे. ते मन तिकडे आकर्षित होतच माझ्याकडे, ते मन देहाकडे जात नाही. तंतू जे काही शब्द आहेत बोधाचे, आणि ते मन माझ्याकडे आकर्षित होतं. जगताकडे मी नाही, विषयाकडे नाही, आणि नात्याकडे तर नाहीच नाही. लई खाणेरड मन आहे. नात्याला माझं म्हणतं आणि पांडुरंगाला दूर करतं. तो तुझा आहे खरा. हे काय बरबटले नाते. थाळी वाजली लेकरू म्हणतं, आई म्हणते लेकरू माझं, आणि बँड वाजला बायको म्हणते नवरा माझा. तुझं काय? अरे कामा तलतलाट तुझा जलजलाट. हे करायचं ते पॅकिंग करायची. गप्पस पॅकिंग कर तुझ्या मनाला. सतत चिंतनाचा भडीमार असावा, श्रवणाची चित्ताला धार असावी, बुद्धी तेज असावी, संत महान असावे, ग्रंथ ज्ञानेश्वरी असावी, आणि मग बुद्धी ब्रह्म व्हावी. जीवन जगणं म्हणावं. हे केलं ते केलं तिला दिलं, तुला काय मिळत नाही. देत राहा, मरूच तर ते मिळायच्या कलियुग आहे. एका क्षणात बुद्धी पलटती. वरवर संसार परमार्थी लाखो ग्रंथाचा सार म्हणजे एवढी माऊलीच्या पोटात. म्हणून प्रेरणा सध्या तर दुसऱ्या ग्रंथाकडे माझ्या हातच नाही, माझी इच्छाच होत नाही. संन्यास त्याग अनुष्ठुनी सुटे जग, ते दोन्ही संन्यासामी त्याग.
अनुस्तुनी सुटे जग, तरी हेची आता चांग व्यक्त पुस, तरी हेची आता चांग व्यक्त पुस. आता अर्जुनाच्या मनात आणि भगवंताला द्यायचं ना, अर्जुनाला घ्यायचंय. काय घ्यायचंय आणि काय द्यायचंय अर्जुनाला? जे की गुह्य ठेवा आहे, कुणाला दिलं आतापर्यंत विश्वातल्या लोकांना, न मायला न बापाला, न पत्नीला न भावाला. हा गुह्य ठेवा दिला अर्जुनाला. कोणचा? तो ऐका. ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्ठुनीस ते जग. अर्जुना, कर्म करताना त्याग आणि संन्यास तू प्राप्त केलास तर तुझं जगत सुटलं. तुला जन्म मृत्यूला तुला जगात याचं कारण नाही. सुटे जग, तरी हेची आता चांग व्यक्त पुस. आता हे स्पष्ट चांगल्या रीतीनं सांगावं असं देवाला विचारायचं अर्जुनाच्या मनात आलं. मला नीट सांगा, त्याग आणि संन्यासाचा पूर्ण परिहार सांगा आणि ते नीट समजावून द्या. मग मी तुमच्याकडे जगात येणं बंद होईल, मी मुक्तीच्या घरात राहील. असा प्रश्न अर्जुनाच्या मनात आला आणि अर्जुन भगवंताला विचारू लागले. व्यक्त पुसो ऐसे म्हणून पार्थे, असं मनात विचार केला आणि पार्थ बोलू लागला. त्याग संन्यास व्यवस्थे रूप होवावया जिथे प्रश्न केला. दोन्ही शब्द, दोन्हीचा अर्थ, दोन्ही योग मला समजावून सांगा असं भगवंताला अर्जुनाने प्रश्न केला. एक प्रत्युत्तर बोली श्रीकृष्ण जेत चावळीली, तया व्यक्ती झाली अष्टदशा. म्हणून तेच प्रत्युत्तर बोली, अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत बोलले, प्रत्युत्तर दिलं. कृष्ण जे का चावळली, कृष्ण जे काय बोलले, तया व्यक्ती झाली अष्टदशा. ते व्यक्त करण्यासाठी 18 अध्याय प्रगट झाला. काय समजावे? अध्यायात प्रसवे आता एक वरवे पुसले ते. जन्म जनक भावे, उत्पन्न करणारा आणि उत्पन्न होणारा. उत्पन्न करणारा जनक आहे, उत्पन्न होणारा जन नाही. हे दोघातला परस्परातला संबंध आहे. हे तुला मी सांगणार आहे अर्जुना. बोला देवा. मग काय म्हणले? एवं जन्म जनक भावे अध्यायत प्रसवे. प्रश्न काय केला की दुसरा अध्याय, पहिला अध्यायावर डिपेंड दुसरा अध्याय प्रगट झाला, दुसऱ्याच्या आधाराने तिसरा झाला. तसं एक अध्याय दुसऱ्या अध्यायाला उत्पन्न करतो. तसं 17 अध्याय हरिओम तत्व सांगितलं, 18 मध्ये कर्मत्याग संन्यास सांगितलं. तसं एका अध्यायातून दुसरा अध्याय प्रगट होतो आणि तसं एकाला एक उत्पन्न करणारे 18 अध्यायापर्यंत आलो. हा मोक्ष संन्यास आहे, पुढे अध्याय नाही. या एका अध्यायाने मी कळसापर्यंत आलो. आता तुला मोक्ष द्यायलो आणि निजधामाकडे चाललो असं भगवंताला देहातून बोलायले. अर्जुन ऐकायला. हा संवाद ज्याच्या हृदयाला टच झाला तो मुक्तीचा सोहळा भोगायला. भोगतोच तो मुक्तीचा सोहळा. व्यवस्था आहे ज्ञानाची, काय व्यवस्था बोधाची, काय स्थिती त्या शब्दाची, काय संवाद अर्जुनाचा, काय बोललं भगवंताचं, काय प्रश्न आहेत, काय उत्तरे, यथार्थ चिंतन चाललंय आपलं. चालले का नका भावे अध्यायात प्रसवे आता ऐक बरवे पुसिले ते. अर्जुना आता ऐक. आता बरवे, तू छान विचारलंस, सांगितलंस ना मला, तू त्याग आणि संन्यासाचं मला पूर्ण नियोजन करा, मला समजून सांगा. छान विचारलं मला, असं कोणी विचारलं नाही आतापर्यंत. तुला बोलतो मी, सांगणारच आहे असं भगवंत बोलले अर्जुनाशी. तरी पांडू कुमरे तेने देवाचे सरते बोलणे, जाणून अंतःकरणे कानी घेतले. तरी पंडुकुमार येथे, पंडुराजाचा मुलगा अर्जुन देवाचे सरते बोलणे, देवाचं बोलणं संपत झालेलं बघून जाणून अंतःकरणे कानी घेतले. बघा, भगवंताचं बोलणं काय घेतलं, लक्षात घेतलं. आता भगवंत आपल्याला सांगणार आहेत. जाणून अंतःकरणे कानी घेतले. मनामध्ये काय झाला, अर्जुन खिन्न झाला. आता काय बोलते ना, भगवंत तर शांत बसलेत, बोलून झालेत. अर्जुन मनात थोडा खिन्न झाला. ऐका. एरवी तत्व विषयी भला तो निश्चित असे किर झाला, परी देव राहे उगला
ते सहावे ना तो एरी तत्थ निश्चय गेला. 17 अध्यायामध्ये तत्वाचा निश्चय अर्जुनानं केला. हे भगवंताला कळालं. आता मी प्रश्न विचारलाय, भगवंत शांत राहिले, हे शांत पण त्याला सहन होईना. अर्जुन भगवंत का पूर्ण झाले, त्याला सहन होईना. अर्जुनाला काहीतरी बोलावं, पुढे चलावं, पण भगवंत खिन्न शांत झाले. आणि तो शांतपणा अर्जुनाला सहन होईन झाला. ह्या ओवीचा हा भावार्थ मला दिला. वत्स धालयाही वरी धेनु न वचावी दुरी अनन्य प्रीतीची परी अशीच असे. अनन्य प्रीतीची परी अशीच असे. जेव्हा वासरू आणि गाय दूध पित, गाय पाण्या सोडती, लेकरू पित, तृप्त होत, तरी पण त्या वासराला वाटतं गायनं दूर जाऊ नये, डोंगरात चरायला जाऊ नये, माझ्यासोबतच राहावं. तसं तृप्त झाले अर्जुन. 17 अध्यायापर्यंत आत्मनिश्चय केला, तरी भगवंतानं बोलावून माझ्यापासून जाऊ नये असं अर्जुनाला वाटलं. तसं वास्त्रापासून गायनं जाऊ नये असं वास्त्राला वाटलं. पहावे भोगिता चाडे दुनावे पर्यंता ठाय तेने काजे विना बोलावे ते देखिले तरी पहावे. प्रेमाच्या माणसानं आपल्याकडे आलं काहीतरी बोलायला, ते त्याचं बोलणंच बंद झालं, काहीतरी हाय बाप्पा ते कमणार झाले की अशी भीती वाटते प्रेमाच्या माणसाबद्दल. प्रेम तर संपले, एकली गयाचं प्रेमाचे माणसं नातं सगळा फेस आला त्या प्रेमाला. फेसात पाणीच नसतं. तसं आजकालच. तसं अर्जुनाचं आणि भगवंताचं खूप प्रेम आहे. आणि प्रेमामध्ये देव थांबले. कशामुळे थांबले आता ऐका, पुढे मस्त आहे. तुमचं प्रेम आहे ते देखिले तरी पहावे भोगिता चाड दुनावे पर्यंत ठाय. एखादा प्रेमाचा वस्तू व्यक्ती आले, त्याने बोलावं, त्याचं सुख आपण घ्यावं, पुढे पुढे आनंदात जावं, आणि आनंद दोघांमध्ये उत्पन्न व्हावा, आणि दोघाचा जो प्रेम भाव आहे तो वाढावा, पर्यंत दुप्पट वाढावा. असं दोघाचा संवाद चालू होता, कृष्ण परमात्म्याचा आणि अर्जुनाचा. आणि तो थांबले म्हणून ही वाणी निघाली की दोघाच्या बोलण्यानं, भगवंताचं बोलणं, अर्जुनाचं ते ऐकणं, आणि अर्जुन पुढच्या अवस्थेला जाणं, आणि दोघांचं प्रेम आठवत होणं, हे चालू होतं. आणि एकदम मध्ये थांबलं. पण अर्जुन बोलते ते ऐसी प्रेमाची ही जाती, ही प्रेमाची जात आहे, हे वर्णन आहे, प्रेमाचं शब्द आहे ते असे जे जात असते. त्यांना बोलावं, आपण एकरूप व्हावं, त्यांना बोलावं, दोघांचं मन एकत्र यावं, एकमेकावर एकाचं आस्था असावी, एकमेकावर एकाचं आठवत नातं असावं. ते नातं अर्जुनाचं आणि भगवंताचं होतं. म्हणून भगवंत म्हणले ही ऐसी प्रेमाची हे जाती, अर्जुनाचं आणि भगवंताचं प्रेमाच्या जातीचं खरं प्रेम होतं, निष्ठावंत. आणि पार्थात व तेची मूर्ती, पार्थाची मूर्ती पण त्याची सुंदर अधिकारी होती. आणि पार्थात वच ती मूर्ती म्हणून करू लाहे खंती उगेपणाची, म्हणून करू लाहे खंती उगेपणाची. म्हणून अर्जुनाला खंत वाटली. देव का शांत झाले, इतकं प्रेम दोघांचं होतं, अटूट होतं. आणि भगवंत शांत झाले, बोलत नाहीत. म्हणून हे प्रश्न उभा टाकले. आता आपण 81 पर्यंत. आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारू, आता सुंदर विषय आहे, सगळ्यांना ऐका आणि आपण अनुवाद घेऊया. ऐका, हे 81 पर्यंत परे याच्यामध्ये भगवंताचा हृदयातला भाव स्पष्ट केलाय. आणि अर्जुनाने ज्ञान स्पष्ट करून जगातल्या साधकाला जागृत केलं आणि सिद्ध दशेला आणलं. ते कसं आणलं ते बघू. एक मिनिट पाणी पिले, कसा कोरडा कसा. निमिषे निमित्त भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. जगत हे निमित्त भगवंताला जगतासाठी. जे अव्यवहारी वस्तू असे तेच भोगी जे की जैसे अरिसा रूप. व्यवहार अव्यवहारू वस्तू जे असे ते भोगिता असे अरसा के रूप. ह्या दोघांच्या संवादाच्या निमित्तानं जे साधक, जे मुमुक्षु, जसं आपलं तोंड बघायला समोर आरसा घ्यावा लागतो, आपल्याला दिसत नसतं, तसं जे आपलं वास्तव रूप परमात्मा आहे, हे अव्यवहार आहे, व्यवहारानं भोगता येत नाही.
त्या वस्तूचा आपण कधी भोग घेतलाच नाही. परमात्म्याचा आपण देहाच्या संबंधाने जगताचा विषयाचा नात्याचा भोग घेतला, पण परमात्मा आपलं रूप आहे, तो आपल्या समीप आहे, तिकडे बुद्धी गेली नाही. आणि ती वस्तू अव्यवहार आहे. आणि व्यवहार हा त्रिपुटीने होतो. त्रिपुटीच्या माध्यमातून जेव्हा जगताचा संबंध होतो आणि त्या विषयाचा आनंद होतो, तो आनंद नश्वर असतो, टिकत नसतो. पण जेव्हा बोधानं संवादानं भगवंताच्या आणि अर्जुनाच्या वेदाच्या संवादानं ओवीच्या शक्तीनं मनाची भक्ती वाढते आणि अंतःकरण तृप्त होतं आणि अधिकार प्रगट होतो आणि वेद आत जातो आणि तो परमात्मा बुद्धीत प्रगटतो, तेव्हा जीवात्मा शिवात्मा बनतो आणि अव्यवहार वस्तू त्याला भोगता येते. ती कशी भोगता येते ते नंतर बोलू. पण ह्याच पद्धतीनं व्यवहार करताना त्रिपुटी आहे आणि व्यवहार करता अव्यवहार वस्तू भोगताना ज्ञान आहे. रामकृष्ण हरिताई यायचं आणि साधकाला उंच न्यायचं, सिद्ध दशेत आणायचं, त्याच्या जन्म मरणाला भस्म करायचं, अमृत त्याच्या हृदयात पेरायचं, त्याला जीवन मुक्त बनवायचं. हाय का तळमळ कुणाला? वरवर बोलतेत, नाटक करते आणि व्यवहाराची व्रत करणारी वृत्ती. आणि ज्या ठिकाणी ती जातच नाही आणि संताकडे गेल्या श्रवण झाल्यावर तर व्यवहार मनात येतच नाही, जगताचा भास होतच नाही आणि त्या परमात्म्याचं सुख संपत नाही, वृत्ती विषयाकडे जात नाही, ते नात्याला डुकून पाहत नाही, व्यवहार करायचा तिथे आसक्ती होत नाही. हा ब्रह्मज्ञानी असतं. रामकृष्ण हरिताई साष्टांग सद्गुरु. महिना मरावं लागतं निमिषे. हे निमित्त अर्जुन तुझा माझा संवाद. ह्याचं फल काय सांगतो तुला. जे अव्यवहारी वस्तू असे, ती वस्तू अव्यवहारी वस्तू आहे ती. व्यवहारांत ती दिसत नाही, व्यवहारांत ते कळत नाही. वृत्तीचा बाध झाल्याशिवाय ती वस्तू प्रगट होत नाही, बुद्धीत ती अधिष्ठित होत नाही. त्याचा जीवाचा आणि शिवाचा संगम, त्या वस्तूचा आणि बुद्धीचा संयोग होत नाही. ती वस्तू आत्मा आहे आणि ती तुला मी देणार आहे. मी तुझ्या नजर प्रगट होणार आहे. तुझ्या समोर आहे ना तसा मी नाही, आणि तुझ्या जवळ आहे ना तुला कळत नाही. म्हणून तुला हे संवादचं निमित्त केलं आणि तुझ्या सोबत मी आहे. पण तुझ्या संबंधात तुझा माझा संयोग नाहीये. तू माझ्यातून भिन्न नाहीस अर्जुना. जेव्हा तू माझ्याशी बुद्धीने एकरूप होशील तेव्हा तुला आत्मला होईल. माझ्या आकाराला बोलू नको, माझ्या ज्ञानाला बोलून जा. माझी सत्ता आहे ती जाणून घे, मी कुठं आहे ते मानून घे, माझा संबंध बुद्धीने करून घे, तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल, नाहीतर नाही. रामकृष्ण. भोगी जे की जैसे आरसा रूप. अर्जुना, तेच भोगी जे की जैसे आरसा रूप. जेव्हा आपलं तोंड आपल्याला दिसतच नाही, आपलंच असतं, पण ते भोगायला, ती मी कशी बघायला समोर आरसा घ्यावा लागतो. तसं तुझं आत्मस्वरूप तुला बघायला समोर संताला घ्यावं लागतं. आपलं मुख प्रेम बघायला आपण उतार असतो की कशी दिसायले मी काय रूप आहे माझं, काय नाक डोळे, काय चेहरा, माझा कोणचा कलर आहे, हे बघणारा आरसा लागतो. आपला कलर आपल्याला दिसत नसतो. तसं आपलं स्वरूप आत्मरूप आहे, अव्यवहार आहे. वृत्तीने व्यवहार करती, व्यवहाराने जगत दाखवती, पण आत्मरूप वृत्ती दाखवत नाही. मग तुला मी दाखवतो. ती जगताला दाखवते अर्जुना, पण तुला तुझं स्वरूप मी दाखवणार आहे. हो असं देव. हो अर्जुन, का बरं? माझ्या वेदानं, माझ्या श्रवणानं, माझ्या ओवीच्या बोधानं प्रत्येक बाजूला जाते, बाधित होती आणि अबाधित परमात्मा प्रगट होतो. जगताचा संबंध संपतो आणि माझा संबंध प्रगटतो आणि तेव्हा तो माझ्या आत येतो. तर ब्रह्मभाव जागा होतो, देहभाव संपून जातो, अव्यवहार वस्तूचं ज्ञान तुला होतं आणि ते मी तुला देतो. की ज्ञानेश्वरी सांगती, ज्ञानेश्वरी म्हणजेच मी आहे. अव्यवहारी वस्तू असे तेची भोगी जे की जैसे आरसा रूप. ह्या संवादानं, ह्या श्रवणाच्या भक्तीने, ओवीच्या माध्यमातून हे निमित्त आहे अर्जुना. पण तुला मी तुझं रूप भोगायला दाखवणार आहे. तुझं आत्मरूप तुला दिसणार आहे, तू त्या ठिकाणी राहणार आहेस. तुझ्या आत्मस्वरूपात तुझी वृत्ती येणार आहे आणि त्या ठिकाणी तुझं ऐक्य होणार आहे आणि तू सुख भोगणार आहे. त्या ओवीचं ज्ञान तुला मी देणार आहे आणि तू माझा परमभक्त होणार आहे, हे मी जगाला सांगणार आहे. संवाद तो ही पारुखे.
मग तो संवाद बंद पडावा लागतो की नाही सांग अर्जुना. मी थांबलो कशाला, इथे तू रूप बघावं. मग संवाद तोही पारुखे. मग तुझा माझा संवाद बंद झाला, तू आत्मनिश्चय केला, त्या बोधात तू आला, आत्मसुख घेऊ दे तुला, म्हणून मी थांबलो. बापरे, एकानं बोललं दुसऱ्याने नाही बोला, ही पारुखे. मग संवाद थांबला, तुला काय त्रास व्हायला अर्जुना. ते संवाद तुझा आत्मनिश्चय झाला 17व्या अध्यायात, तू त्या बोधामध्ये निमग्न झालास, तू आत्मबोध भोगायलास, म्हणून मी थांबलो. तू कामून साशंक व्हायला, कामून तू नाराज व्हायला. अरे रामा, हे उत्तर दिलं अर्जुना भगवंताना अर्जुनाला. काय सूक्ष्म भाषा आहे सांगा, कळतं काही सूक्ष्म भाषा. गीता भोगणे थोके. अरे तुझं भोगणं थांबल थोकेल म्हणून मी शांत बसलो, तू माझ्या रुसायला. असं का देवा. हा अर्जुना, मला माहिती तू माझ्या एकटाच झालास, माझ्या सोबत आहेस तू, म्हणून मी थांबलो. मग भोगिता भोगणे थोके. तुझं आत्मरूप तू भोगायला संवादाच्या वेळेस आलास, श्रवणामध्ये ते भोग भोगायलास, मला माहित झालं म्हणून मी थांबलो. तुला संशय आला माझ्यावर. हो देवा, तुझा संशय घेऊ नका ना, मी तुझा आहे, सदा तुझा आहे, तुझ्यासाठीच आहे, तुझ्या पाठीच आहे. हो माऊली. शास्त्रात सहावेन सुखे लाचावलेया. एकावेन सुखे. आता ते सुख घ्यायला तुला चावला अर्जुन, त्याला नको पटेल का. देव देणार नाहीत का. हो, तुला अजून देणार, याच्या पुढे नेणार आहे. तुला चावला ह्या सुखाला, तो थांबल का आता अर्जुन, थांबल का. आणि भगवंत न सांगता राहतील का. काय 18वा ते बाबा बाबा बाबा. लागी त्याग संन्यासे कुसावयाचे घेऊन मिस. उपविल दूस गीतेचे हे. मग उपविले दूस गीतेचे हे. मग गीतेचे वस्त्र उघडे केले, त्याग आणि कर्म संन्यासाचं निमित्त केलं, आणि गीतेचं वस्त्र उघड केलं दुसरे. बापरे, गीतेचं वस्त्र म्हणजे गीतेतला बोध उघडा केला. वस्त्र जसं कपडा काढला की शरीर उघड होतं, तसं गीतेचा बोध काढला की गीता उघडी होती. लागी त्याग संन्यास कुसावयाचे घेऊन मिस. मग उपविले दूस गीतेचे ते. मग संन्यास कर्मयोग आणि संन्यास योग निमित्त केलं, आणि गीतेचं वस्त्र उघड केलं, गीतेचा बोध हृदयात धाडला. भगवंताने हे कार्य केलं, अर्जुनाच्या हृदयात दिलं, त्याचं निमित्त झालं, जगताला गीता आली, आणि भगवंतानं मुक्ती हातात दिली. ओवी धन्य झाली, हृदय पावन झालं, वेद आत आला. ब्रह्म म्हणतात त्या बुद्धीला. ज्ञानो हे एक अध्याय गीताचे आहे. हे 18 अध्याय म्हणून का, हे एक अध्याय गीताच आहे. जे वत्सची धेनू दुहे ते वेळू कायसा. जे वत्सची धेनू दुहे ते वेळू कायसा. गायच्या असताना वासरू लागलं तर तिला पानं द्यायला वेळ लागत नाही, तसं साधक आणि श्रवण आणि भगवंत एकत्र आले, नोवी सुरू झाली तर त्या बोधाच्या पानाला वेळ लागत नाही आणि मोक्ष बाजूला जात नाही. धेनू आणि गायचं रूपक करून जेव्हा साधक आणि श्रवण, संत आणि ग्रंथ, कृष्ण आणि अर्जुन एकत्र आले, गीता प्रगट झाली. गीतेच्या माध्यमातून ओवी दिली, आणि ओवीच्या बोधात अर्जुनाचं मन आलं, आणि मनामध्ये त्या बोधाचा पाना गेला, आणि अर्जुन त्या बोधात निमग्न झाला. अर्जुन आणि कृष्ण एकत्र झाले, दोन्ही देहाचा उपाधीचा निराश झाला, आणि बुद्धी आणि भगवंत एकत्र आले. हे बोधाच्या पाण्यानं अंतःकरण दोघांचे एक झाले, त्याला म्हणतात ब्राह्मणी स्थिती. रामकृष्ण हरी. संपता अवसरी गीता अदरविली माघारी. स्वामी भृत्याचा न करी संवाद काही. तैसी संपता अवसरी गीता अदरविली माघारी. 18वा अध्याय लागला आता. संपत आली गीता, संपता अवसरी. भगवंताचा संवाद संपणार आहे. अर्जुन मुक्त झालाय, ती मुक्तीचा प्रसाद जगाला द्यायला भगवंत. आता थांबणारी वाणी भगवंताची. शेवटच्या काळाचा अध्याय आला, अर्जुन तृप्त झाला,
सगळे साधक तृप्त व्हावे, बोधामध्ये अंतःकरण यावं, मन मुक्तीच्या घरात राहावं, सुखाचं अवधान सगळ्याला भेटावं, दुःख समाप्त व्हावं, असं मनोगत भगवंताचं पूर्ण होण्यासाठी या अध्यायामध्ये ह्या ओवीचा प्रसाद सगळ्याच्या हृदयानं घ्यावा असं भगवंत बोलायले. 18 संपता अवसरी. आता गीतेचा 18वा अध्याय आला आणि ज्ञानेश्वरीचा पण ओव्या संपत आल्या. शेवटच्या कळस अध्यायाला सुरुवात झाली. गीता अदरविली माघारी. गीता संपूर्ण हृदयात दिली भगवंतानं अर्जुनाच्या. अध्याय संपत आलाय, अर्जुन मुक्त झालाय, भगवंताला कळायलंय म्हणून माघारी शब्द वापरलाय. स्वामी भृत्याचा न करी संवाद काय. स्वामी आणि सेवक, भक्त आणि भगवंत यांचं नातं कुछ और आहे. या नाताची तुलना शब्दात होत नाही. जो सेवक असतो स्वामीवर नितांत प्रेम करतो, जो भक्त असतो भगवंतावर अत्यंत श्रद्धा करतो. पण हा सेवक अर्जुन वेगळाच आहे. तो जीव की प्राण भगवंताला त्यानं अर्पण केलाय. अर्जुन न राहता कृष्ण कृष्ण झालाय. त्यानं सेवकपणा धारण केलाय. स्वामीच्या हृदयात त्यानं जागा घेतली आहे. भगवंतानं त्याला आत धरलंय. बोधानं अर्जुन भगवंताशी एक झालाय. असा अध्याय बोलतोय आम्हाला. हे दोघांचं नातं अटूट आहे, स्वामी आणि सेवक. बघा, स्वामी भृत्याचा न करी संवाद काय. त्या दोघांचा काय झाला, संवाद सुरू झाला. पुन्हा तो पाना फुटणार आहे. जसं वत्स आणि गाय एकत्र ती पाना सुरू राहतो, ती वासरू पीत राहतं, तसं 18 अध्यायाच्या ओव्या सुरू होतात. अर्जुनाची बुद्धी भूत पीत राहते. त्या निमित्तानं साधक तृप्त होतो, एका एका ओळीच्या आत जातो, मन सावध होतं, आत्मस्वरूप आत्म तृप्त होतं, आत्मसुखाला ते धारण करतं. मन बोधाच्या माध्यमातून ते मन आत्मसुख भोगत असतं. देहात ते कधीच नसतं, वासनेचा अंकुर नसतो. ते संवाद फार महान असतो. तो कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला दिलेला सर्व साधकाला हृदयात मिळतो. ते हृदय तृप्त होतं, वासनेतून भिन्न होतं आणि अर्जुनास कृष्णाशी संयुक्त होतं. म्हणून स्वामी आणि सेवक दिसायला दोन असले तर असायला एक असते. ते संवाद आम्हाला सांगता येत नाही. माझं आठवत एकत्र येणं काय सांगावं, ते फक्त भोग भोगता येतो, शब्दात मांडता येत नाही. कृष्ण अर्जुन एक झाले. त्या बोधात अर्जुन गेला, आत्मरूपात अभिन्न झाला, कृष्ण कृष्ण अर्जुन झाला. तो संवाद काय सांगावे तुम्हाला. तो भोग आहे, तो वृत्तीविना आहे, तो शब्दाविना, तो संवाद फक्त अनुभवता येतो, आम्ही सांगू शकत नाही, असं भगवंताचं अर्जुनाचं म्हणणं इथं मांडते. अवधारी जो विश्वेशे. खूप सुंदर आहे, ऐका प्रयास. परी हे असो ऐसे. आता असू दे, हे भाव जे आतापर्यंत झाला त्या दोघाचा असू दे. अर्जुन पुछितच असे. अर्जुनाने विचारलं. काय विचारलं बघा म्हणता. म्हणे विनंती विश्वेशे. विश्वातला विश्वनाथ आहेत तुम्ही, विश्वामध्ये आहेत तुम्ही एकत्र, विश्वामध्ये व्यापक आहेत, पसरलेले आहेत तुम्ही अनुरेणू कणामध्ये, सगळ्याच्या मनामध्ये, अनुरेणूच्या कणामध्ये, सगळ्याच्या अंतःकरणामध्ये, प्रत्येक मनामध्ये तुम्ही आहेत. म्हणून तुम्हाला विश्वेशा म्हटलंय. आणि तुम्हाला विनंती करायलो आणि मग तुम्हाला प्रश्न करायलो, तुम्ही ऐका आणि पुढच्या ओळीत मला उत्तर द्या. आता अजून बोलायले, भगवंत ऐकायले. त्या ठिकाणी विश्वेशे 18व्या अध्यायात म्हणजे इथपर्यंत म्हणल्या नव्हते. का म्हणले नव्हते तर अर्जुनाला त्या विश्वनाथाचं दर्शन आत्ता कळालं, तेव्हा ते नमस्कार अभेद रूपानं झाला. अर्जुनाचा आणि भगवंताचं एक रूपानं बुद्धीने दर्शन घेतलं आणि तो विश्वात आहे असं कळाला. म्हणून या अध्यायामध्ये अर्जुनानं कृष्णाला विश्वेशे नाव दिलं. आतापर्यंत पार्था कोणत्या हे नाव दिले. पण ह्या अध्यायामध्ये ह्या ओळीमध्ये विश्वेशा, तू विश्वात असे कळालं, तू आत आहेस हे ज्ञान मिळालं, तुझा माझा एक भाव आहे
हे माझ्या बुद्धीने धारण केलं. तू माझ्या भिन्न नाही त्या अधिकारानं जाणलं. तू माझ्या हृदयात एक स्थित आहेस हे मनानं मानलं. म्हणून तू विश्वात आहेस, तू विश्वनाथ आहेस, तू विश्वेश आहेस. तुला माझी विनंती आहे, पुढचं मला बोला. रामकृष्ण हरिताई साष्टांग. जसे म्हणे विनंती विश्वेशे अवधारी जो. मी तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही सांगा. मी विनंती करून बोलायलो, मी तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही मला सांगावं लागल. विनंती करतो बरं, असं भगवंताला अर्जुन बोलले. आता ऐकाले मस्त श्लोक आहे, ऐका. 18व्या अध्यायाचा पहिला श्लोकाला आरंभ केला आणि ओव्या झाल्या 86. तुम्ही सांगा. भाभी डबड भाभी आसस्स महाबाहो तत्वमिच्छामि वेदुतम त्याग सत्सर ऋषिकेश प्रतिकेश निषूदना. अर्जुनाने भगवंताचं वर्णन करताना हा श्लोक आरंभ केला. संन्यासस्स महाभाव तत्वमिच्छाति वेदितम तगस्स ऋषिकेश प्रत्येकेश निषूदना. कृष्णा, हे भगवंता, हे वासुदेवा, ऋषिकेशा म्हणजे अहो तुम्ही माझ्या हृदयात आहेत, पण ऋषिकेश तुम्ही. प्रतिकेश निषूदना, केशी राक्षसाचा तुम्ही वध केलाय, म्हणून मी तुम्हाला पुजतो. काय पुजतो? महाबाहो, पराक्रमी शूर आहेत, महान आहेत, महाबाहो. तत्वमिच्छाति वेदितम. अर्जुना, भगवंता, संन्यास काय आहे, तत्व काय आहे, सगळ्याचे लक्षण सांगा. मला पूर्ण सांगा. ते नुसतं त्याग आणि संन्यास सांगून बसू नका, मला कळालं नाही. मग काय करू? देवा, तत्वाचं लक्षण काय सांगा. हे अलग अलग बोला. हा, कर्मसन्यास, त्याग आणि तत्व हे तिघाची मांडणी सांगा, मला समजून सांगा. या दोन्ही एक अर्थी लागू जैसा संघात आणि संघ संघाचे निबोलिजे. देवा, संन्यास आणि त्याग. तेव्हा हे त्याग आणि संन्यास मला दोन्ही एका अर्थाचे वाटायले आहे का तसं? या दोही एका अर्थी लागू. त्याग आणि संन्यासाचा अर्थ एकच आहे का? त्यागच होतोय का? मला संन्यास आणि त्यागाचा अर्थ त्यागच वाटायलाय. दोघाचा अर्थ एकच आहे का? जैसा संघात आणि संघ संघाचे निबोलिजे. संघ आणि संघात जसं एकच शब्द आहेत ना दोन्ही, तसं त्याग आणि संन्यास दोन्ही एकच अर्थ आहे का? एक अर्थवाचे शब्द दोन आहेत का? ते म्हणे नाही अर्जुना, तर तोता बघितलं तर अर्थ एक वाटतो, पण मध्ये भेद आहे. तुझं बोलणं खरं आहे, तात्पुरतं. दोघाचा एकच अर्थ निघतो, पण मध्ये किंचितचा फरक आहे. ते तुला मी सांगतो, ते तू ऐक. असं बन तैसेची त्यागी आणि संन्यासी त्यागूच बोलू जे असे आमचे नितव मानसे जाणे जे हेशु. दोघाचा भावार्थ त्यागच आहे, संन्यास आणि त्यागाचा अर्थ, पण थोडा फरक आहे. ते ऐक खाली. ना काही अर्थ भेदू, जास्त नाहीये. तो देव करतो विषदू तेथ म्हणती श्री मुकुंदो भिन्नची पै. अर्जुना, तुला जरी अर्थ सारखा वाटला, पण दोघात थोडासा भेद आहे. ते तुला मी अर्थ स्पष्ट करून सांगणारे विषदू, तू ते ऐक. तो देव करीत विषदू तेथ म्हणती श्री मुकुंदो भिन्नची पै. दोघात थोडासा भेद आहे, दोघं अलग अलगच आहेत. तुला जरी एक वाटला, तात्पुरता एक वाटण्यासारखंच आहे, पण दोघांमध्ये थोडस अलग भाव आहे. भिन्नची पै. तरी अर्जुना तुझ्या म्हणी त्याग संन्यास दोन्ही एकार्थ गमरी हे माणी मीही साच. अर्जुना, तुझ्या मनाचे तुला वाटायला ना त्याग आणि संन्यासाचा दोघाचा एकच अर्थच आहे, हे तुला तसं वाटायला ना मनात, ते तुझं खरंय. पण दोघातलं अंतर तुला मी सांगणार आहे. दोघात अंतर हे गमने हे मानी मीही साच. तुझं म्हणणं खरंय, तुला तसं वाटायला, पण थोडं अंतर आहे, तुला मी सांगणार आहे. ही दोही किर शब्दी त्यागूंची बोली जी त्रिशुद्धी. त्या दोघाचा भावार्थ त्याग येतो, पण थोडा बदल आहे मध्ये, ते तुला मी सांगतो. ही दोही किर शब्दी त्यागूच बोली जी त्रिशुद्धी परी कारण येत भेदी ए तुले. दोघाच्या अर्थात थोडा भेद आहे, ते भेद तुला मी सांगणार आहे. ते पुढचे वेळी तुला तू जाणणार आहेस, असं भगवंत
अर्जुनाला बोलले. त्यागाने संन्यासाचा विषय चालू आहे आणि त्या दोघांमधला थोडासा किंचित फरक सांगणार आहे आणि त्याच्यावर पुढची ओवी तुला मी बोलणार आहे, ते तू ऐकून घे. आता ऐका. कुठुनी कर्म सांडीजे ते सांडणे संन्यास म्हणे, आणि फलमात्र का त्यजिजे तो त्यागोगा. एक संन्यास आहे आणि एक त्याग आहे. ऐक. जे कर्म निपटून विधीपूर्वक केलं आणि चित्तानं सोडून दिलं, त्याचा संबंध गेला, ते संन्यास आहे. आणि जे कर्म केलं त्याचं फळ सोडलं, तो त्याग आहे. पुटोनी कर्म सांडीजे ते सांडणे संन्यास म्हणजे. विधियुक्त कर्म करायचं आणि ते बुद्धीनं सोडून द्यायचं, विधीनं वागायचं, त्या कर्मात नाही थांबायचं, त्या बुद्धीला संन्यासी बुद्धी म्हणायचं. जे कर्म करताना संबंध रहित व्हायचं, कर्माचा संबंधाला टाकायचं, फळाला कधी अभिलाषा धरायची नाही, फळ त्या कर्माला मागायचं नाही, त्याला त्याग म्हणायचं, त्याला संन्यास म्हणायचं. रामकृष्ण हरिताई साष्टांग करायचं पहिल्यांदा निपटून त्याच्या संबंधानुसार केलं, त्याचा संबंध संपला, कर्माचा त्याग केला, कर्माचा स्पर्श बुद्धीनं टाकला, अहंभाव तिथं प्रगट नाही झाला, समभावातून ते कर्म झालं, मी ते पाहिलं, मी ते जाणलं, मी नाही केलं, हा भाव जागा होतो, तेव्हा संन्यास प्रगट होतो. विधीपूर्वक कर्म करायचं पण ते चित्तानं सोडायचं, बुद्धीमध्ये नाही धरायचं. त्या कर्माचा आणि वृत्तीचा संबंध तोडला, तो खरा कर्म संन्यास, त्याला म्हणतात कर्माचा संन्यास. पण जे कर्म केलं, पण सगळं केलं पण त्याचं फळ सोडलं, त्याला म्हणतात कर्माचा त्याग. विधीने वागायचं, कर्माला नाही थांबवायचं, पण त्या कर्माचा संबंध रहित व्हायचा, अंतःकरणाला त्या कर्माचा संबंध नाही, त्या कर्माच्या फलाची आशा नाही, तो त्याग आहे. कर्माचा स्पर्श नाही, ते कर्म अहम मधून होत नाही, त्या सोहम भावातून होतो. ते कर्म मी पाहिलं, मी नाही केलं, त्या कर्माचा जाणता मी, त्या कर्माचा साक्षी मी, तेव्हा त्या कर्माचा संन्यास होतो. मला पाहणार अंतःकरण कर्माला चिटकत नाही. हो माई, ते बरोबर आहे. आणि कर्माचा संबंध अविद्या भाव असतो, विकार वृत्ती असते. कर्माचा अंतःकरण धारण करतं आणि कर्म आणि अंतःकरण एकत्र येतं, तेव्हा त्याग विनय संन्यास विनय. म्हणून कर्म वृत्तीनं सोडणं हा संन्यास आहे, फलाचा त्याग करणं हे त्याग आहे, आणि पुढे भगवंताचा स्पर्श आहे. संबंधित वृत्ती झाली, ती वृत्ती भगवंतात विलीन केली, ती ज्ञानाची अनुभूती दीक्षा झाली, बुद्धी भगवंत ब्रह्ममय झाली. कुठलं कर्म कोण करता? मी तर ब्रह्म आहे, मी तर पाहता, मी तर त्याला जाणणार आहे. कर्म करता इंद्रिय आहे, कर्म होणारा ही क्रिया आहे, आणि क्रिया ही खोटी आहे, आणि करता आहे मी नाहीये, आणि पाहणं